मी रेणुका, अर्थात तुमची मुक्तावली. शब्दवारीच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. पंढरी. सकल जनांचं माहेर, संतांचं अंगण आणि भक्तांची भावमय प्रेमळ भावना. आपण आपल्या शब्दवारीतून पंढरीचा प्रवास तर करतोय, पण ही पंढरी आहे तरी कशी? आपण वारीचा, वारकऱ्याचा आणि त्या विठ्ठल रखुमाईचा गजर करतो, पण ज्या पुण्यभूमीनं वेळोवेळी हे सुख याची डोळा पाहिलं, ती भूमी, ती पवित्र पंढरी नक्की आहे तरी कशी? चला पाहूया संत नरहरी सोनार यांच्या या अभंगातून. पंढरपूरचा जाणा विठ्ठल धणी, पंढरपूरचा जाणा विठ्ठल धणी, राणी रुक्मिणी सत्यभामा. भूमीमध्ये गुप्त कानोपात्रा झाली, भूमीमध्ये गुप्त कानोपात्रा झाली, उजवे बाजू ठेली लक्ष्मी ते. पुढे हो प्रतिमा नामदेव पायरी, पुढे हो प्रतिमा नामदेव पायरी, उभा महाद्वारी चोखा मेळा. पुढे मल्लिकार्जुन महिमा असे फार, पुढे मल्लिकार्जुन महिमा असे फार, लिंग असे थोर महादेवाचे. पुढे भागीरथी मध्ये पुंडलिक, पुढे भागीरथी मध्ये पुंडलिक, आणि कही तेथे वेणुनाद. आषाढी कार्तिकी साधू संत येती, आषाढी कार्तिकी साधू संत येती, गोपाळ काला करीती आनंदे. देवाचे समोर नरहरी सोनार, देवाचे समोर नरहरी सोनार, हृदय निरंतर नाव घेतो, हृदय निरंतर नाव घेतो. मला खात्री आहे संत नरहरी सोनार यांच्या अभंगातून आपल्या डोळ्यासमोरही पंढरीचं एक स्पष्ट आणि तितकंच सुंदर चित्र नक्की उभं राहिलं असणार. चला तर मग भेटूयात शब्दवारीच्या उद्याच्या भागात. जय जय राम कृष्ण हरी. धन्यवाद.